आधी श्रीलंका, मग बांगलादेश, इंडोनेशिया आणि आता नेपाळ। भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेचा आक्रोश या सगळ्या देशांमध्ये पाहायला मिळतोय। आपल्या राजकारण्यांनी डोकं ठिकाण्यावर आणून चालू असलेला अमाप भ्रष्टाचार थांबवावा, जनतेचा रोजगार, महागाई या विषयावर काम करावे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नोंदवलं होतं। खरं तर नेपाळच्या उद्रेकानंतर त्यांची आलेली ही इन्स्टंट रिॲक्शन होती, मात्र त्यांनी ही आता त्यांच्या एक्स अकाउंटवरून डिलीट सुद्धा केली आहे। मात्र तरी सुद्धा प्रश्न पुन्हा तोच उरतोय की श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाळ आणि आता अगदी फ्रान्स सुद्धा या देशांमध्ये ज्या पद्धतीने तरुण रस्त्यावर उतरलेत, तसंच जगाच्या पाठीवर असे कोणकोणते देश आहेत जिथे तरुण रस्त्यावर उतरले होते? आधीही तरुणांचा असा उद्रेक अनेक देशांमध्ये घडून गेलाय। अनेक मोठमोठ्या देशांमध्ये असा विद्रोह उफाळून आला होता। भारत देशाच्या शेजारील देशांची राजकीय परिस्थिती फार अस्थिर आहे, हे या घडलेल्या आंदोलनांनी सिद्ध केलंय। कोणकोणत्या देशात हे आंदोलन झालेत, तिथला राजकीय इतिहास काय, आंदोलनाचं कारण काय होतं आणि त्या आंदोलनानंतर देशात काय परिस्थिती होती, हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट। नेपाळमधलं हे आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक अफवा उठल्या। नुकताच नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावरती बॅन आणला होता आणि या आंदोलनात सर्वात जास्त सहभाग जेनझी तरुणांचा आहे, म्हणून लोकांना असं वाटलं की आंदोलनाचं कारण सोशल मीडियावर आणलेला बॅन असं आहे। पण त्याच्या मागचं कारण खरं तर नेपोटिझम आणि करप्शन हे आहे। मात्र सोशल मीडियावर बॅन हा या आंदोलनाची सुरुवात करणारा मुद्दा ठरला। त्यात जेनझी तरुणांनी सरकारी इमारती, मुख्य राजकीय पक्षांची कार्यालय, अनेक माजी पंतप्रधानांसोबतच राजकीय कार्यकर्त्यांची घरं देखील उद्ध्वस्त केली। पण ही परिस्थिती फक्त नेपाळची नाहीये। गेल्या 6-7 वर्षात 4 ते 5 देशांनी या परिस्थितीचा अनुभव घेतलाय, ज्यात बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका अशा देशांचा समावेश आहे। यात आत्ताच घडलेली घटना ही बांगलादेशची आहे, जी सर्वात भयंकर घटना म्हणायला हरकत नाही, कारण त्यामुळे बांगलादेशचा राजकीय कायापालट झाला। बांगलादेशमध्ये सरकारचं चुकीचं वर्तन लोकांना सतत दिसून येत होतं। 2022 पासून तिथलं वातावरण अशांत होतं आणि अखेर 2024च्या मे महिन्यात जनतेचा रोष उफाळून आला। त्यांनी बांगलादेशची राजधानी ढाका आणि इतर शहरांमध्ये हसीना शेख यांच्या सरकारला विरोध केला होता। अवामी लीग आणि त्यांची विद्यार्थी संघटना याच्यावर बंदी घालावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती। आंदोलनकर्ते असंही म्हणले की अवामी लीग ही खूप काळापासून सत्तेवर आहे, मात्र त्यांनी काहीच योग्य काम केलं नाही, शिवाय ते अनेकांना कमजोर करताय, सोबतच त्यांची विद्यार्थी संघटना हिंसा आणि गैरवर्तन करते। बांगलादेशच्या सरकारने हे आंदोलन थांबवण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याची तीव्रता अजूनच वाढत गेली आणि शेवटी ऑगस्ट 2024 मध्ये हसीना शेख या देश सोडून पळून गेल्या आणि त्यांचा राजीनामा जाहीर झाला। त्यांनी कोणत्याच लिखित स्वरूपात किंवा भाषणात स्वतःचा राजीनामा दिला नव्हता, तर लष्कर प्रमुख वकीर उज जमान यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती। पण मुळात हे सगळं हसीना शेख यांच्यामुळेच घडलं होतं, कारण 2006 ते 2008च्या दरम्यान त्यांना खंडणीच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा झाली होती। नंतर त्यांनी 2008 मध्ये निवडणुकीत विजय मिळवला। म्यानमारमधून पळून आलेल्या 10 लाख रोहिंग्या यांना आश्रय आणि मदत दिल्यामुळे त्यांनी निवडणुकीत विजय मिळवू शकल्या, पण त्यांच्या फसव्या वृत्तीवर अनेक जणांनी टीका केल्या आणि 2024च्या निवडणुकीनंतर हे आंदोलन उफाळून निघालं। आता म्यानमारचा मुद्दा निघाला म्हणून तिथली घटना तुम्हाला सांगतो। 1948 पासून म्यानमारमध्ये बंडखोरी सुरू आहे आणि ती वांशिक यावर आधारित आहे। तिथे 2 पक्ष आहेत, कम्युनिस्ट आणि करेन नॅशनल युनियन, जे केंद्र सरकारवर विरोधी पक्ष म्हणून काम करतात। 2000 सालानंतर अनेक संघटना उभ्या राहिल्या, ज्या वांशिक सशस्त्र संघटना म्हणून ओळखल्या जातात। 1962 मध्ये सत्ता पालट झाली होती, तेव्हापासून म्यानमारमध्ये लष्करी सत्ता होती। नंतर 8888 चा उठाव झाला। राज्य कायदा सुव्यवस्था पुनर्संचयित परिषद यांनी वांशिक बंडखोर गटांना गंभीरपणे कमकुवत केलं आणि त्यांचे अड्डे नष्ट केले आणि 2011 ते 15च्या म्यानमार राजकीय सुधारणा करेपर्यंत अनेक बंडखोर गटांवर नियंत्रण मिळवलं। नंतर 1 फेब्रुवारी 2021 ला सकाळी म्यानमारमध्ये सत्तापालट सुरू झाला। देशाच्या सत्ताधारी पक्षांच्या म्हणजेच नॅशनल लीग डेमोक्रेसीच्या लोकशाही पद्धतीला म्यानमार लष्कराने विरोध केला आणि नंतर लष्करी जनतेला सत्ता मिळाली। त्याचसोबत श्रीलंकेतही असा रोष पाहायला मिळाला। 2022 मध्ये आर्थिक संकटानंतर श्रीलंकन सरकार हळूहळू देशात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होती, पण जनता नाराज होती। हजारो लोकांनी वीज, महागाई, इंधनाच्या किमती, बेरोजगारी अशा मुद्द्यांना उचलून आंदोलन केलं। बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार विरोधातही घोषणाबाजी झाली आणि या आंदोलनाला अरागालय म्हणजेच संघर्ष असं नाव दिलं गेलं। त्याची तीव्रता एवढी वाढली की तिथला समाज थेट राष्ट्रपतीच्या घरात घुसला आणि तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांना देश सोडून पळावं लागलं। सरकार विरोधात पुकारलेल्या या बंडावर सरकारने हुकुमशाही पद्धती वापरल्या, आणीबाणी जाहीर केली, लष्कराला नागरिकांना अटक करण्याची परवानगी दिली, पण हे आंदोलन काही मागे हटलं नाही। पण शेवटी त्याचा परिणाम असा झाला की राजपक्ष मंत्रिमंडळाचा सामूहिक राजीनामा मिळाला। सेंट्रल बँकचे गव्हर्नर काब्राल यांचा राजीनामा घेऊन वीरसिंघे यांना नियुक्त करण्यात आलं। माजी राष्ट्रपती महेंद्र राजपक्षे यांच्या जागेवर विक्रम सिंग यांची नियुक्ती केली गेली।
थोडक्यात काय म्हणायचं तर राजपक्षे यांच्या सरकारचा श्रीलंकेतून नामोनिशाण मिटला. आता कोणता देश उरला असेल तर तो सतत भारताविरुद्ध कारस्थान करणारा पाकिस्तान आहे. 2023ला जेव्हा माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केली गेली होती तेव्हा लाहोर, इस्लामाबाद आणि रावलपिंडी सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांच्या समर्थकांकडून रोष पाहायला मिळाला. जवळपास पूर्ण पाकिस्तान पेटून निघाला होता. अनेक ठिकाणांवरची परिस्थिती तर नियंत्रणाबाहेर गेली होती. सरकारी इमारती, पोलीस चौक्या आणि आर्मी हेडक्वार्टर्सवर देखील हल्ले झाले होते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कर्फ्यू जाहीर करून तिथल्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या आणि पाकिस्तानात अस्थिरता निर्माण झाली होती. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तानच्या इतिहासात हे एकच असं आंदोलन होतं जे थेट पाकिस्तानी आर्मीवाल्यांना देखील भारी पडलं होतं. हे आंदोलन इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर तोशाखा प्रकरणात अटक केल्यावर सुरू झालं होतं, पण आंदोलन थांबवलं गेलं आणि इम्रान खान हे अजूनही जेलमध्ये. या आंदोलनात 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय आणि हजारो लोकांना पाकिस्तानी सरकारने अटक केली आहे. आणि आता अशीच परिस्थिती नेपाळमध्ये पण बघायला मिळते. सरकार करत असलेल्या नेपोटिझम आणि करप्शन विरोधात तिथल्या तरुणाईने बंड पुकारलाय. आधी आंदोलन सुरू झालं आणि मग त्याचा रूपांतर हिंसक मोर्चात झालं. अनेक राजकीय नेत्यांवर हल्ला झाला. माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जाळून मारलं गेलं आणि त्याची तीव्रता एवढी वाढली की आत्ताच्या पंतप्रधानांना देश सोडून पळावं लागलं. हा विद्रोह नेपाळमधल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणातला विद्रोह आहे, ज्याच्यामुळे नेपाळची सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता सगळ्यांना असा प्रश्न होता की या आंदोलनांचा भारतावर काय परिणाम होतो. तर भारतासाठी नेपाळ हे एक महत्त्वाचं राज्य आहे, कारण भारत आणि चीन मधलं हे एक बफर स्टेट आहे आणि नेपाळमध्ये घडत असलेल्या या घटनांचा भारतावर आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या परिणाम पडू शकतो. भारत आणि नेपाळ एकमेकांची सीमा ओलांडून आर्थिक व्यवहार करतात, एकमेकांना उदरनिर्वाहाची साधने पुरवतात. अनेक नागरिकांचा एकमेकांशी वैवाहिक संबंध देखील आहे आणि सीमेजवळच्या गावांचा कोणता भाग नेपाळचा आणि कोणता भारताचा हे ओळखणं अवघड आहे. त्यामुळे त्याचा भारतावर परिणाम पडू शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतं, नेपाळचा हा उद्रेक काय भूमिका घेईल आणि यामुळे भारताची राजकीय परिस्थिती आणि भारत नेपाळ सीमेवरचं वातावरण कसं होईल? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.